नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रसाद आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्जन सायन्स अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या गोष्टीचे सर्व 12वीचे विद्यार्थी प्रतीक्षा करत असतात असा महत्त्वाचा अपडेट म्हणजे 12वीचं बोर्डाचं वेळापत्रक जे आहे, टाइम टेबल ज्याला म्हणतो आपण, ते आलेलं आहे आणि ते टाइम टेबल जे आहे ते आपण स्टेप बाय स्टेप जे आहे ते पाहणार आहोत। त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। त्याच्यामध्ये कॉमर्स असेल, सायन्स असेल आणि आर्ट्स असेल, असे प्रत्येक विद्यार्थ्यांचे पेपर जे आहेत ते आपण बघणार आहोत की कुठल्या दिवशी नेमका कुठला पेपर आहे तो। आता 10 फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहे आणि ही परीक्षा किती मार्च महिन्यामध्ये चालणार आहे ते बघूया आपण। तर आता पहिला पेपर जो आहे तो पहिला पेपर सगळ्यांचा फर्स्ट लँग्वेज जे असते, आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स, सगळ्यांची जी फर्स्ट लँग्वेज कॉमन असते ती म्हणजे इंग्लिश। आता इंग्लिशचा पेपर सगळ्यांचा होणार आहे 10 फेब्रुवारीला आणि 10 फेब्रुवारीला हा जो पेपर आहे 10 फेब्रुवारीला होणार आहे, त्याचं टायमिंग असणार आहे 11 ते 2, म्हणजे प्रथम सत्रामध्ये हा सर्वांचा पेपर होणार आहे। त्याच्यानंतर 11 तारखेला हिंदीचा पेपर असणार आहे। आता 11 आणि 12 तारखेला आणि 13 तारखेला ज्यांचे लँग्वेजेस आहेत त्यांचे पेपर होणार आहेत। त्याच्यामध्ये ज्यांचा हिंदी आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स त्यांचा होईल। त्याच्यानंतर द्वितीय सत्रात जर पाहिलं तर जर्मन, जॅपनीज, चायनीज आणि पर्शियन असे काही वेगळ्या फॉरेन लँग्वेजेस जे आहेत त्यांचे पेपर होतील द्वितीय सत्रामध्ये। त्याच्यानंतर 12 तारखेला 12 फेब्रुवारीला ज्यांचा हिंदी नाही आहे पण इतर कुठलं लँग्वेज असतील त्याच्यामध्ये तुमचं मराठी, गुजराती, कन्नडा, सिंधी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, पंजाबी आणि बेंगॉली असे जे आहेत ते विषय लँग्वेजेस प्रथम सत्रात होतील। आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतील की असेही विषय असतात का? तर असेही विषय असतात। आपल्या कॉलेजला असे विषय नसतील पण ते इतर कॉलेजमध्ये असतात, त्यामुळे ह्या विषयांचे सुद्धा पेपर असतात। आणि ह्या जर भाषा बघितल्या, उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली ह्यांचं जे आहे ते द्वितीय सत्रामध्ये पेपर होणार आहेत। त्यामुळे प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र समजून घ्या। प्रथम सत्र जे असतं ते असतं तुमचं 11 ते 2 ह्या वेळेमध्ये आणि द्वितीय सत्र जे असतं म्हणजे दुपारनंतर असतं ते असतं 3 ते 6 मध्ये असतं। त्यामुळे ह्या दोन्ही सत्रांमध्ये ज्यांचे ज्यांचे पेपर आहेत त्यांनी व्यवस्थित पद्धतीने ते लिहून ठेवायचे आहेत आपल्या जवळ, त्यामुळे नंतर त्यांना विसरायला होणार नाही। तर आता आपण पुढचे बघूयात कोणते विषय आहेत। त्याच्यानंतर थेट 13 फेब्रुवारीला अजून काही लँग्वेजेसचे विषय आहेत ते बघूयात आपण। तर 13 फेब्रुवारीला तुमचा असणार आहे प्रथम सत्रामध्ये महाराष्ट्री प्राकृत आणि संस्कृत हा विषय असणार आहे आणि द्वितीय सत्रामध्ये तुमचा असणार आहे अर्धमागधी, रशियन आणि अरेबिक असे काही लँग्वेजेसचेच पेपर तुमचे 10 तारखेपासून चालणार आहे ते पार तुमचे 13 तारखेपर्यंत, म्हणजे 10 पासून सुरू होतील। 10ला फर्स्ट लँग्वेज, 11, 12 आणि 13 सलग तुमचे जे आहेत ते लँग्वेजेसचे पेपर जे आहेत ते चालू राहणार आहेत। आता बघूयात त्याच्या पुढचे विषय कोणते आहेत ते। आता 14 फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी प्रथम सत्रामध्ये तुमचा होतोय OCMचा पेपर, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट। हा जो विषय आहे हा विषय असणार आहे तुमचा तो कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा आहे, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी त्याचं चांगलं प्रिपरेशन करायचं आहे। त्यानंतर मंडेला म्हणजे सोमवारी तुमचा असणार आहे लॉजिक प्रथम सत्रामध्ये आणि फिजिक्स। तर आता फिजिक्स जो आहे तो सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्यांनी ही तारीख जी आहे ती नमूद करून ठेवायची आहे की 16 फेब्रुवारीला 11 ते 2 या वेळेमध्ये तुमचा पेपर असणार आहे फिजिक्सचा। त्याच्यानंतर थेट 17 तारखेला म्हणजे एक दिवसानंतर पेपर असणार आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा, SP चा, हॉटेल मॅनेजमेंट असं प्रथम सत्रामध्ये पेपर असणार आहे आणि द्वितीय सत्रामध्ये असणार आहे एज्युकेशनचा। त्याच्यानंतर 18 तारखेला म्हणजे एक दिवसाच्या गॅपनी जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रथम सत्रामध्ये होणार आहे केमिस्ट्रीचा पेपर, हा सुद्धा महत्त्वाचा पेपर आहे, त्यामुळे ही तारीख सुद्धा नमूद करून ठेवायची आहे। 18 तारीख जी आहे ती, त्याच्याच 18 तारखेला द्वितीय सत्रामध्ये होणारे पॉलिटिकल सायन्स हा जो विषय आहे त्याचा पेपर होणार आहे, याचे सगळ्यांनी नमूद करून घ्या। त्याच्यानंतर पुढचे कोणते पेपर आहेत ते बघूयात आपण। आता ह्याच्या पुढचा जो पेपर आहे तो सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन असतो, तो म्हणजे मॅथ्स हा विषय। तर सायन्स आणि आर्ट्सवाल्यांसाठी वेगळं पुस्तक असतं आणि कॉमर्सवाल्यांसाठी वेगळं असतं। तर प्रथम सत्रामध्ये म्हणजे 21 फेब्रुवारीला मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्सचा हा पेपर होणार आहे प्रथम सत्रामध्ये। त्याच्यानंतर द्वितीय सत्रामध्ये होणार आहे तालवाद्य
हा जो विषय आहे त्याचा पेपर होणार. तालवाद्य हा आर्ट्सवाल्यांचा विषय असणार आहे. त्याच्यानंतर 23 फेब्रुवारी म्हणजे सोमवारी, म्हणजे 21 नंतर तुम्हाला एक दिवसाचा गॅप भेटतो आणि 23 फेब्रुवारी तुमचे पेपर असणार आहेत. चाइल्ड डेव्हलपमेंट, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असे 3 विषय असणार आहेत. द्वितीय सत्रात कोणतेही पेपर नाही आहेत. त्याच्यानंतर 24 तारखेला तुमचा असणारे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र प्रथम सत्रामध्ये हा पेपर होणार आहे. त्याच्यानंतर 25 तारखेला तुमचा असणारे बायोलॉजी. आता परत सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ही तारीख पुन्हा एकदा नमूद करून ठेवायची आहे, ती म्हणजे तुमचा बायोलॉजीचा पेपर. तर बायोलॉजीचा हा पेपर असणार आहे तुमचा 25 तारखेला आणि तो असणार आहे प्रथम सत्रामध्ये. त्याचबरोबर जे इतर विद्यार्थी आहेत त्यांचा असणार आहे हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक हा विषय असणार आहे आर्ट्सवाल्या विद्यार्थ्यांचा. त्याच्यानंतर 26 फेब्रुवारीला असणारे तुमचा बुक किपिंग आणि अकाउंटन्सी म्हणजे जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांचा हा विषय आहे. त्याच्यानंतर वस्त्रशास्त्र असा आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा पेपर असणार आहे द्वितीय सत्रामध्ये. त्याच्यानंतर अजून बघूयात कोणते पेपर आहेत. आता आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन हा व्हिडिओ बनवतो, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमंडळींमध्ये, आपल्या ग्रुपमध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे जे टाइम टेबल आहे ते डिटेलमध्ये समजण्यास जे आहे ते सोपं जाईल. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे जिओलॉजी म्हणजे भूशास्त्र. सायन्सला जे विद्यार्थी असतात, आर्ट्सला विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी हा विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे. असणार आहे 27 फेब्रुवारीला प्रथम सत्रामध्ये आणि द्वितीय सत्रामध्ये 3 ते 6 मध्ये असणारे कॉर्पोरेशन जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचा तो विषय आहे. त्याच्यानंतर 28 फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी तुमचा होणार आहे फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रथम सत्रामध्ये आणि द्वितीय सत्रामध्ये तुमचे पेपर असणार आहे फिलॉसॉफी, हिस्ट्री ऑफ आर्ट्स, ॲप्रिसिएशन असे काही वेगळे जे आहेत ते विषय जे आहेत ते द्वितीय सत्रामध्ये होतील. त्याच्यानंतर मंडेला म्हणजे 2 मार्चला तुमचा विषय असणार आहे संरक्षणशास्त्र, डिफेन्स स्टडीज हा विषय जो आहे तो होणार आहे. त्याच्यानंतर शेवटचा पेपर जो तुमचा आहे तो होणार आहे 4 मार्चला, तो आहे सायकोलॉजी, तो द्वितीय सत्रात होईल. तर अशा पद्धतीने आपण हे पेपर जे आहेत ते बघतोय. अजून टाइम टेबल खाली आहे का बघूयात आपण. तर शेवटला मी सांगितलं तुम्हाला की 4 मार्चला सायकोलॉजी हा विषय असणार आहे आणि त्याच्यानंतर जे बायफोकलला विद्यार्थी आहेत त्यांचे पेपर असणार आहेत. ते पेपर नेमके कोणते कोणते ते बघूयात. 6 मार्चला त्यांचे पेपर होणार आहेत. खूप सारे पेपर आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये नंतर बघाच कोणते कोणते पेपर आहेत ते. मी तुम्हाला स्क्रीनशॉट ह्याचा काढून घ्या, तुम्हाला ह्याच्यामध्ये कळेलच तुम्हाला की पेपर कोणते कोणते आहेत त्यांच्याकरता. त्याच्यानंतर अजूनसुद्धा 6 मार्चला जो आहे तो पेपर आहेत काही काही विद्यार्थ्यांचे ॲग्रिकल्चरल ग्रुप त्यांचे काही पेपर आहेत. त्याच्यानंतर हे म्हणजे सगळे जे वोकेशनल विषय असतात त्यांचे हे पेपर आहेत. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचे असे अजून आहेत काही पेपर राहिले ते बघूयात आपण. बऱ्याचशा सायन्सचे विद्यार्थी जे आहेत ते बायोलॉजी ड्रॉप करून ते जॉग्रफी हा विषय निवडतात. जॉग्रफी त्यांचा होणार आहे 7 मार्चला. 7 मार्चला द्वितीय सत्रामध्ये जॉग्रफी होणार आहे. आर्ट्सवाल्यांसाठी सुद्धा हा विषय असतो, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्याची व्यवस्थित तयारी जी आहे ती करायची. त्याच्यानंतर तुमचा पुढचा विषय आहे 9 तारखेला सोमवारी तुमचा द्वितीय सत्रात होणारे इतिहास हा जो आहे तो विषयाचा पेपर होणार आहे. अजून बघूयात कुठले पेपर आहेत का खाली राहिलेले. त्याच्यानंतर बायफोकल कोर्सेसचे खूप सारे पेपर आपल्याला दिसतात आहे 10 मार्चला. हे मी तुम्हाला झूम करून दाखवतो, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला आणि ज्यांचे विषय आहेत त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की त्या बघून त्या पद्धतीने त्याची नमूद करून तुम्ही ठेवा. त्यानंतर बघूयात अजून कोणते विषय राहिलेत का. तर अशा पद्धतीने शेवटचा पेपर जो आहे तो 12वीचा सोशोलॉजीचा होणार आहे आणि तो असणार आहे तुमचा 11 मार्चला. म्हणजे 10 फेब्रुवारीला जी परीक्षा चालू होते ती संपणार आहे जवळजवळ 11 मार्चला. तर ह्याच्यामध्ये आपण सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स अशा तिन्हींचा जो आहे तो कॉमन टाइम टेबल जे आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. तर हे टाइम टेबल तुम्ही जास्तीत जास्त मित्रांमध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, त्यातून त्यांना हे टाइम टेबल जे आहे ते समजून घेण्यास मदत होईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.